बघा दिल्लीत तर ते ठीक आहे, पण महाराष्ट्र आहे म्हणजे आपल्या माणसाचा, मराठी माणसाचाच महापौर झाला पाहिजे. उद्धव राज. अच्छा ठाकरे बंधूंची युती झाली आहे आणि त्यांच्या बाजूने तुमचं मत आहे. आपल्या घरातला माणूसच पाहिजे. अच्छा तुमचं नाव काय काका? मुकेश कदम. अच्छा आणि किती वर्षांपासून इथे आहात? जन्म झालाय मुंबईत. अच्छा मुंबईतच जन्म आहे, पण आता एवढी मुंबईची घसडी झाली आहे ना, आपल्या माणसाला दुपारच्या टायमाला ट्रेनमध्ये जाऊ पण शकत नाही, एवढी गर्दी. संध्याकाळची तर गोष्ट वेगळीच आहे. आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलाय, डोंबिवली कल्याण बजेटच्या हिशोबाने. इकडं काय टिकणार आहे? लालबाग परेल या कुठं पण घ्या, दोन भाव आहे, डिवाईड झाले, गेले लांब बिचारे. मग आपल्या इकडं काय चालणार आहे? मुंबईत काहीच नाही चालणार. म्हणून एकजूट पाहिजे ना आपल्या लोकांची, बस. अजून काय नाही म्हणणं आहे. प्रोग्रेस सगळ्यांचा झाला पाहिजे. असं नाही काय यांचं नाही झालं त्यांचं नाही, देशाचं भलं झालं पाहिजे. मुंबईत मराठी माणसाचा झेंडा पाहिजे नाही पक्का. नाही तर नंतर टिकूच नाही शकत थांबून इकडं. तर मग काय उपयोग आहे मुंबई बोलून आपलं? बस एवढंच आहे माझं म्हणणं. तर काही व्यापाऱ्यांचं हे पण म्हणणं आहे की मराठी माणसं, जर मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे यासाठी ठाकरे बंधूंना ते निवडून आले पाहिजे, त्यांचा महापौर झाला पाहिजे, यांचं मत त्यांच्या बाजूने असणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर काकांना असं वाटतंय की महापालिकेत, मुंबईच्या महापालिकेत मराठी माणसाचा झेंडा रोवला गेला पाहिजे.